80 वर्षांच्या आजीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली। आजी नेहमीप्रमाणे कामासाठी जात होत्या। त्यावेळी रस्त्याच्या कडेला दारू पिऊन बसलेल्या 4 जणांनी आजीला झाडीझुडपात ओढत नेत तिच्यासोबत भयंकर कृत्य केलं। सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी आजीच्या कानातील आणि नाकातील सोन्याचे दागिने काढून घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेमुळे तामिळनाडू हादरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूतील कड्डुलोर जिल्ह्यातील पनरुती जवळ ही धक्कादायक घटना घडली। 80 वर्षे आजी थिरासू गावामध्ये राहते। ही आजी सकाळ आणि संध्याकाळी कामासाठी पुलवानूर रस्त्यावरून जाते। नेहमीप्रमाणे ती या रस्त्यावरून जात होती। रस्त्याच्या कडेला 4 तरुण दारू पिऊन बसले होते। त्यांची नजर आजीवर पडली। त्यांनी तिला खेचत झाडीझुडपात नेलं। आजीने आरडाओरडा करू नये यासाठी आरोपींनी तिच्या तोंडात माती कोंबली। त्यानंतर नराधमांनी आजीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला। त्यानंतर तिच्या कानातील 4 ग्रॅमचे झुमके आणि 2 ग्रॅमचे नाकातले हे दागिने काढून पळ काढला। त्यानंतर आजीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी आजीला तात्काळ कुड्डालोर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। आजीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणी 4ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत। ही घटना सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली। असे देखील सांगितले जात आहे की पीडित आजी जंगलात शौच करण्यासाठी गेली होती। आरोपी 35 ते 40 वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे। आरोपींनी दारू पिऊन आजीवर बलात्कार केला। फॉरेन्सिक तज्ज्ञांनी पुरावे गोळा केले आहेत। सध्या या गंभीर घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। या घटनेमुळे पनरुती परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे।